अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य काउन्सिलने आज दिनांक 13 मे 2025 रोजी मराठवाड्याची राजधानी असलेल्या आणि महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक शहर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे राज्यव्यापी जमीन हक्क परिषद आयोजित केली। परिषदेच्या सभागृहाला किसान सभेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि 1943-46 काळातील ऐतिहासिक ब्रिटिश विरोधी सातारा सरकारचे दिग्गज नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचं नाव देण्यात आलं। किसान सभेच्या नेतृत्वाखाली 1945 साली ठाणे पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध वारली आदिवासी उठावापासून आणि 2018च्या नाशिक ते मुंबई या जगप्रसिद्ध किसान लॉंग मार्चपर्यंत व त्यानंतरही सुरू असलेल्या विविध प्रकारच्या जमीन संघर्षांचा राज्याला दीर्घ आणि गौरवशाली इतिहास आहे। या परिषदेला किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवरे, पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी मतदारसंघातून 2 वेळा निवडून आलेले CPIMचे आमदार विनोद निकोले आणि किसान सभेचे इतर नेते संबोधित करतील। महाराष्ट्रातील जमिनीच्या ज्वलंत प्रश्नांवर ठरावाचा मसुदा मांडला जाईल, त्यावर चर्चा करून तो स्वीकारला जाईल आणि कृती कार्यक्रम ठरवला जाईल। महाराष्ट्रातून 500हून अधिक प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहतील। 5 महिन्यांपूर्वी किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य काउन्सिलने नाशिक येथे वारली आदिवासी विद्रोहाच्या दिग्गज नेत्या आणि किसान सभेच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा गोदावरी परुळेकर यांचं नाव दिलेल्या सभागृहात एक यशस्वी राज्यव्यापी शेतकरी महिला परिषद आयोजित केली होती। त्या परिषदेतील लेख, दस्तऐवज आणि भाषणं असलेली एक नवीन आणि आकर्षक 72 पानांची पुस्तिका आज किसान सभेच्या राज्य काउन्सिलकडून प्रकाशित केली जाणार आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।